हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. आणि मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये आपल्या बघणार आहोत बघा. तर मित्रांनो, खूप मुलांचे मेसेज येत होते की SSC GDमध्ये भरती झाल्यावर आर्मीच्या सुविधा प्लस वाईन भेटते का. तर मित्रांनो, याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तसेच मित्रांनो, आपण पोलीस भरती असेल, RPF असेल किंवा SSC GD असेल किंवा महाराष्ट्रात कोणतीही स्पर्धा परीक्षा होत असेल तर मित्रांनो, त्याच्याबद्दल अपडेट आणि त्याबद्दलचा अभ्यास आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवतो बघा. तर मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. इथं मित्रांनो तुम्हाला दररोजच्या चालू घडामोडी भेटत राहतील. तर हे तुम्ही बघू शकता. दररोज प्रश्न मी सोडत असतो. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. दररोज आपण एक 30-35 प्रश्न सोडतो. त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनल आवर्जून जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो, वळू आपण आपल्या मुद्द्याकडे. तर मित्रांनो, आपला मूळ मुद्दा काय आहे बघा. तर मित्रांनो, SSC GDमध्ये भरती झाल्यावर आर्मीच्या सुविधा प्लस वाईन भेटते का, त्यानंतर कोणत्या फोर्सला भेटते आणि कोणत्या फोर्सला भेटत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशन याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आन्सर की पण तुमची आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो आता फिजिकलचा कट ऑफ आहे तो लागेल आणि ज्या मुलांना चांगला स्कोर आहे, ज्यांचं फिजिकल चांगला आहे, 5 किलोमीटर टायमिंग 24 मिनिटाच्या आत येते, त्यांचं तरी सिलेक्शन होणारच आहे. तर मित्रांनो, आपल्या मित्रांच्या ज्या कमेंट होतात त्याच्यावरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला महिन्याला 12 बॉटल भेटतील. आता 2022 पासून ही सुविधा आपल्याला म्हणजे SSC GDमध्ये म्हणजे BSF असेल, CRPF असेल, SSF असेल, ITBP असेल, त्यानंतर आसाम रायफल असेल आणि SSB असेल. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आता ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला महिन्याला 12 बॉटल भेटतील. त्यानंतर CLMS म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही लॉग इन करून तुमचं कार्ड सोबत नाही नेलं तरी चालते, तुम्हाला तिथे भेटेल. तर तुम्हाला हे मिळणार कुठं आहे तर बघू शकता तुम्ही. BSFचं कॅन्टीन असेल, CRPF असेल किंवा ITBP असेल, SSB असेल, तुम्ही कोणत्या बटालियनमध्ये आहात त्या बटालियनमध्ये त्या कॅन्टीनमध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. किंवा तुम्ही बाजूच्या कोणत्याही म्हणजे समजा BSFमध्ये आणि CRPFचं हे तुमच्याजवळ आहे बटालियन, तर मित्रांनो त्यासुद्धा कॅन्टीनमध्ये तुम्हाला भेटणार आहे. असं काय नाही मी BSFमध्ये आहे, मी CRPFमध्ये आहे, मला ते भेटेल का. तर मित्रांनो, सरकारने 2022 पासून ही आपल्या पूर्ण भारत देशामध्ये सुविधा लागू केली आहे. आता तर मित्रांनो, ही सुविधा कुठे नाही आहे तर मित्रांनो, बिहार राज्यामध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. तर बिहार राज्यातून जरी तुम्ही प्रवास करत असाल आणि हे जर तुम्ही वाईन वगैरे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्यासाठी जर घरी घेऊन जात असाल सुट्टीवर असताना, तर मित्रांनो तुम्हाला ते घेऊन जायला अलाउड नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो, कोणत्या फोर्सला भेटत नाही तर मित्रांनो, CISFला भेटत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता CISFला का भेटत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो. CISF मित्रांनो VIP ड्युटी त्यांना असते, त्यामुळं त्यांचं जे काम असतं ते थोडंसं VIP लेवलचं असतं. त्यामुळे त्यांना त्या वाईन आणि ही मित्रांनो जी काय आपली दारू आहे, सरकारी दारू, ती त्यांना भेटत नसते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ॲप्लिकेशनचं नाव बघा, CLMS. या ॲप्लिकेशनवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे डिटेल्स तिथे फॉलो करायचे आहेत सगळ्या, आणि हे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तर मित्रांनो, बिहार राज्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना भेटू शकत नाही, त्यानंतर CISFमध्ये आहेत त्यांना भेटणार नाही, पण बाकीच्या सगळ्या फोर्सनाही भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.